जय श्रीराम, जय शिवराय. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण आपली स्थिती पाहत आहोत. शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. किती पावसानं थैमान मांडलेलं आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. नवे नवे शेतात जे काही पीक होतं ते सगळं काही नष्ट झालेलं आहे आणि शेतकरी मात्र रोडावर आलेला आहे. अशी स्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. पुढचा उदरनिर्वाह कसा होईल याची चिंता शेतकऱ्याच्या घरात आहे. मुलाचं शिक्षण कसं होईल याची चिंता शेतकऱ्याच्या घरात आहे. आणि शेतकरी एकच म्हणतोय, सरकारने तर साथ सोडलीच होती, पण मात्र आता निसर्गाने सुद्धा साथ सोडली. जो शेतकरी देवाचं चिंतन करतो, देवाचं भजन करतो, नवे नवे त्याचा नामचिंतनाचा सप्ताह उभा करतो, त्याच शेतकऱ्यावर अशी अवस्था येणं फार दुर्दैवाची गोष्ट आहे. पण मात्र आपण निसर्गाला दोष देतोय. निसर्गाचा कोप, निसर्गाला दोष देण्यापेक्षा निसर्गाकडून काहीतरी शिकावं असं माझी इच्छा आहे, असं माझं मत आहे. निसर्ग आपल्याला सावध करतोय, एवढं लक्षात ठेवा. निसर्ग आपल्याला सांगतोय की स्वतःसाठी लढायला शिका, स्वतःसाठी एकत्र यायला शिका. शेतकरी बांधवांनो, तुमचं भविष्य धोक्यात आहे. आपल्याला निसर्ग सांगतोय, तुम्ही एकत्र या, लढायला शिका, सरकाराकडून न्याय मागायला शिका. MSP बंधनकारक का नाही? प्रश्न उठवा, आवाज उठवा. आज ही काळाची गरज आहे. सगळे शेतकरी एकत्र येऊन सरकारला आव्हान करणं, न्याय मागणं ही फार काळाची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्याचं भविष्य धोक्यात असणारे आपल्याला निसर्ग सांगतोय. आतापर्यंत शेतकऱ्यांवर सरकारची साथ सुटली होती, तर शेतकऱ्याचं जीवन मात्र कसं विचलित झालं होतं आपण पाहिलंय. पण आज निसर्गाची साथ सुटली, शेतकऱ्याला सरकारची साथ सुटली. दोघांची साथ सुटल्यानंतर शेतकरी कसा रोडावर आला ही परिस्थिती देखील आपण पाहिली, अनुभवतोय. म्हणून आज जागृत होणं फार काळाची गरज आहे. एकत्रित येणं काळाची गरज आहे. आणि मात्र शेतकऱ्यांनो, न्याय मागण्यासाठी धावपळ करणं ही सगळ्यात महत्त्वाची काळाची गरज आहे. मीच छत्रपती शिवरायांचा मावळा रोहित महाराज, डोंगरगाव. जय शिवराय, जय श्रीराम.